शुभमने मात्र इन ऍक्शन मध्ये मॅचला आणलंय. मॅच कुठे होता वारीकवाडी मात्र पाहिलं तर खरोखर एका बाजूला वारीकवाडी तर दुसऱ्या बाजूला कोंबेगावातून तिथून तिथे चौकार सोडल्यानंतर इन ऍक्शन मध्ये मॅच आला. इथे मात्र थोडंसं परिवर्तन झालंय परंतु थोडासा महागडा ठरलाय ओमकार आणि इथे मात्र 4थं षटक क्रमांक संपले. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शेष शिल्लक राहिलाय परंतु पाहायचंय हे षटक कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहेत हे पाहायचंय. गोलंदाज नेम अमोल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडू 5 धावांचा खेळ आहे रंगलाय परंतु पाहायचा आहे प्रथमतः 4 चेंडू मात्र 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. गोलंदाज अमोल आता कुणाची वेळ आहे ते पाहायचंय निश्चित पाहायचंय. रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र निश्चित बदलते. आज पाहायचंय सुशांत आणि इथे मात्र प्रथमेश मात्र आता या ठिकाणी पाहतोय आपण काय घडणार काय बिघडणार थोड्याच वेळात. अमोल या ठिकाणी मात्र काय चेंडूची सांगता आले हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या ठिकाणी हिट झाला नाहीये आणि इथे मात्र या ठिकाणी 1 धाव अर्जित झाले. एक धाव सुद्धा खूप महत्वाची आजच्या मैदानावरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा किल्ला लढवताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ज्यांनी बॅक टू बॅक मारला तो चौकाराने षटकार मारला होता तो आज मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर. शुभम स्ट्राईकला ओहो ज्याची गरज होती परंतु तो खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन होत नाहीये फुटवर्क होत नाहीये बॅक फुटला येऊन पंच करण्याचा प्रयत्नात इथे मात्र स्वे चेंडूची सांगता झाली. इथे मात्र स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला थांबून ठेवलंय आणि सुशांतला मात्र स्ट्राईक दिले परंतु बॅटमधून कोणताही धावसंख्या मिळत नाही. स्ट्राईक रोटेट करावी लागणार हे प्रयत्न करावे लागतील परंतु इथे मात्र गोलंदाज अनमोल हे काम करताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येस नाही दिले पाहायचं आहे आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात तो फलंदाज बाद होतोय. शून्याचा चष्मा घालून बॅक टू डगआउट मध्ये परततोय तो म्हणजे सुशांत आणि स्ट्राईक रोटेट केले मात्र आणि आता स्ट्राईक ठेवले ते शुभमने घेतले. इथे मात्र जी गरज होती ना ती गरज मात्र आपल्याला इथे मात्र आले. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. 3 चेंडू फेकल्यानंतर धाव संख्या जर आपण पाहिले तर धाव फलकावरती 23 वरती जाऊन पोहोचले. 3 धावांची गरज 3 चेंडू आणि 3 धावा 3 चेंडू 3 धावाचा सामना हा रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. नामुमकिन को मुमकिन बनाने का दूसरा नाम इस मैदान में शुभम को देखने को मिलने वाला है दोस्त. किधर ना जाए कोई किधर आज की मैच की शाम और इस धरती पे नाम रहेगा शुभम का. 3 चेंडू और 3 धावा मैदानाच्या आतमध्ये. छोटे चिरंजीव वेद आज आपण व्यासपीठावरती पाहतोय मैदानाचा स्वाद आणि आनंद घेण्यासाठी यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हॅलो चला 3 चेंडू अनमोल काम करण्याचं काम और द विकेट गोलंदाजाच्या मार्फत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रत्नागिरी टाइम्स टू जॉईन करून महत्वाचा चेंडू लाटकेला चेंडू हवेमध्ये आहे. वाचलाय मासा फसवला इथे. शुभमला मात्र गोल्डन डकचा शिकार करताना पाहतोय. जिसके पास कुछ नहीं होता उसके पास उम्मीद होती है. या ठिकाणी पाहिलं तर उमेदीचा हात घेऊन मी याच ठिकाणी म्हटलं होतं मित्रांनो क्षेत्ररक्षणच्या जोरावरती हा संघ आतापर्यंत टिकून आहे आणि इथे मात्र उमेद सोडली नाहीये म्हणून या ठिकाणी जबरदस्त कॅच पकडलाय. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 चेंडू 3 धावाची रणनीती आहे. पाहायचंय आता मात्र कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाठवतायत. ओमकारला पाठवलंय. ओमकार मात्र या ठिकाणी ओमकार घडवावा लागणार आहे आणि इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता छोटा देहाचा मात्र शुभमने मात्र थोडासा निराश होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय आणि इथे मात्र सांगून देतोय खरोखर मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत मी होतो तोपर्यंत हा सामन्याला कलाटी देण्याचं काम मात्र केलं होतं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर थोडासा आता मात्र संघ आपण थोड्यासा वेगळ्या दिशेने जाताना पाहायचा. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. सर्वांची नजर दीप या चेंडूवरती असणार आहे. स्ट्राईकला न्यू बॅट्समन ओमकारला आपण पाहतोय. दमदार दिमागदार आता मात्र इथे तुम्हाला डोकं लढवावं लागणार आहे. किल्ला लढवावा लागणार आहे.
निश्चित निश्चित या ठिकाणी मात्र आसमान में बिजली कड़के और धरती पे चमकना है, ये तो कोई हो नहीं सकता। अजय, गांव गांव का बच्चा कहता है आज यहाँ पे किसका नाम चमकेगा। या ठिकाणी व्हाईटची सांगता झाली स्वेअर चेंडू, आता मात्र 2 चेंडू 2 धावा, समीकरण बदलते 2 चेंडू 2 धावा, 2 चेंडू 2 धावा समीकरण आहे। कंपल्सरी चेसिंग आहे, दोन्ही संघांना नोंद असणार आहे। कंपल्सरी चेसिंग महत्वाचा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र डीप कव्हरच्या तिथून जो चौकार सुटल्यानंतर टर्न ओव्हर मॅच झाली, त्यानंतर आता पाहिलं तर हा सामना अखेरच्या टप्प्यामध्ये येऊन राहिलाय। 2 चेंडू 2 धावांचा अमोल एसटीच्या डोक्यावरून वाईट दिला पंचांनी, ऍब्सोल्युटली अवांतर धाव, या अवांतर धावांविषयी इथे मात्र आपण डगआउट मध्ये पाहतो जल्लोष आणि पाहायला मिळतोय। प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती हास्य स्मित पाहायला मिळते, टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर होतोय आणि इथे मात्र स्वे चेंडू टाकायचे बॅक टू बॅक मात्र या अमोलने अनमोल करून दाखवले। दोन्ही चेंडू वाईट टाकल्याने आता मात्र 2 चेंडू 1 धावांची गरज इथे भास होते या मैदानावरती। मॅच जेवढी काढली होती तेवढीच मॅच मात्र इथं पाहिलं तर निश्चित अमोल यांनी मात्र ती मॅच पूर्णच तो टर्न ऑन करले आणि इथे मात्र हे मॅचचा जो हिरो आहे ना तो शुभमनी मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल। शुभम याचं मॅचला पूर्ण इन ऍक्शन मध्ये आणून दिले। ही चेंडूची काय सांगता होते पाहायचा, हा चेंडू एस्टनच्या डोक्यावरून गेला, परफेक्ट पाहिलं तर एसटीच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बराबर। मात्र या ठिकाणी पंचाने हेरलंय आणि इथे मात्र कोणती चूक न करता थोडंसं व्हेरिएशन केलंय आणि इथे मात्र फसवलंय तो म्हणजे ओमकाराला। 1 चेंडू 1 धावांची गरज आहे, सामना रंगलाय, कुठे जाऊ नका मित्र। येस एब्सोल्युटली, दौड़ते घोड़ते समय बुद्धि का वापर करना, रफ्तार से करना पड़ेगा। हवाई का टकराने से पहाड़ों से सुराख नहीं हुआ करते, फिर भी हमें तुम्हारा ये अंदाज पसंद आया है। वादा रहा है कि तुम भागने के लिए ऐसे मैदान देंगे कि तुम भागते भागते थक जाओगे, लेकिन मैदान खत्म नहीं होगा। जब नजर उठाकर ऊपर देखोगे तो तुम्हारे सामने प्रथमेश नावाची दीवार खड़ी रहेगी। निश्चित 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 1 चेंडू 1 धाव। येस ऍब्सोल्युटली, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, शरीराचा वेध घेत औपचारिक दिशेने चेंडू मात्र जात असताना पाहिलं 1 चेंडू 1 धाव पाहिजे होती आणि इथे मात्र ओमकारने मात्र हा चेंडू शरीराच्या एसटीला लागला, एसटीवरती आदळला, शरीराच्या